कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षु, सॉरी बाळा। बाबा तुम्ही का सॉरी म्हणताय? तुझ्यावर हल्ली मी खूप चिडचिड करतो। काय करू ना, आपल्यावर परिस्थितीच अशी आली आहे ना। बाबा तुमचं चिडचिड होणं स्वाभाविक आहे, त्यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये। चूक कशी नाही बाळा, खरं तर जेव्हा तुझ्या मनाविरुद्ध हे लग्न ठरलं ना, तेव्हाच मी हे थांबवू शकलो असतो, पण मी ते नाही केलं, कारण हा समाज काय म्हणेल याचा विचार मी केला। गप इरूची चूक लपवण्यासाठी मी तुला आगीत ढकललं। समाजाने निर्माण केलेल्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करायला शिकवलं मी तुम्हाला, आणि मी स्वतःच विसरलो ते सगळं। अहो बाबा तुम्ही नका स्वतःला दोष देऊ। हे बघा, तुम्ही म्हणता ना सगळं चांगल्यासाठीच होतं, माझंही चांगलंच झालंय बाबा। अहो अधिपतींसारखा माझ्यावर अतोनात प्रेम करणारा नवरा मिळालाय मला। त्याच प्रेम करणाऱ्या नवऱ्याने प्रेमाची नोटीस पाठवली आहे तुला, घटस्फोटाची नोटीस। बाबा मला नाही वाटत ते अधिपतींनी केलंय, मला नाही वाटत। मला अजूनही यामध्ये भुवनेश्वरी मॅडमचंच कारस्थान दिसतंय, म्हणूनच तर मला बोलायचं आहे अधिपतींशी। अगं मला नाही वाटत त्यांच्याशी बोलून काही चांगलं होईल। वाईटातून चांगलं शोधण्याची तुझी लहानपणापासूनची सवय आहे बाळा, माहिती आहे मला, पण ह्या वाईटातून काही चांगलं घडेल असं नाही वाटत मला। बाबा तुम्हाला आठवतंय का, तुम्ही आम्हाला शिकवलं होतं, होप लाईज इन ड्रीम्स, इन इमॅजिनेशन अँड इन द करेज ऑफ दोज हू डेअर टू मेक दोज ड्रीम्स इन टू रियालिटी। म्हणजे आशा ही स्वप्नांमध्ये, कल्पनेमध्ये आणि ती स्वप्न वास्तवात उतरवण्याचं धाडस करणाऱ्यांमध्ये असते। तुम्ही शिकवलं होतं ना बाबा, तुम्ही इतकं चांगलं शिकवलेलं मी कसं विसरेन? स्वप्नांना वास्तवामध्ये आणण्याचं धाडस करणाऱ्यांमध्ये आशा असते, पण तुझं वास्तवच इतकं विदारक झालंय ना की आम्ही स्वप्नात सुद्धा ते पाहू शकत नाही। पण बाबा अधिपतींशी संसार करणं हे स्वप्नच आहे ना माझं, आणि त्या स्वप्नात अडथळा कोण आणतंय हेही आपल्याला माहिती आहे। तुम्ही बघा बाबा, एक ना एक दिवस मी त्यांचंही मन जिंकून घेईन। तो दिवस येईल का कधी? येईल, नक्की येईल। डिवोर्स पेपर्स अक्षरा वहिनीने तुझ्यासाठी पाठवलेत। अधिपतीसारख्या अडाणी माणसाबरोबर कधी एकदा डिवोर्स घेते ना असं झालंय मला, आणि एकदा का डिवोर्स घेतला की तोंड सुद्धा बघणार नाही त्याचं। देवीच्या साक्षीने सांगतो, तो एकच जन्म नाही, पुढचे 7 जन्म तुमच्यावर असंच प्रेम करत राहणार आम्ही। आयुष्यभर आपण एकमेकांची साथ नाही सोडायची। अधिपती, 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 मला का आता इथनं पुढे वाट दिसणं झालं ओंक्या, सगळा अंधारच दिसलाय सगळा। काही अंधार वगैरे झाला नाहीये, आपण बोलूया। काय बोलायला बाकी ठेवलंच नाही मास्तरीन बाईने। काल भेटलं रे मला, काल चांगलं बोलले रे माझ्या संग, आणि आज डायरेक्ट नोटीस दिल्या। हा कळायचं बंद झालं बाबा मला। आम्ही एकमेकाचे हात हातात घेऊन 7 जन्म एकत्र राहायचं म्हणून आनाभाका घेतले होते, काय झालं मला कळलं नाही ओंक्या। एवढा बेकार आहे काय मी? एवढा गावठी माणूस आहे काय मी? माहिती आहे, मान्य, मी अडाणी आहे, त्यांच्यावर शिकलेलं नाही, त्यांच्या मनात जसा आदर्श नवरा होता तसा मी नाही, माहिती आहे की रे, पण आमच्या मनातलं प्रेम ओळखलं नाही त्यांनी। आमचं प्रेम तरी खरं आहे, सच्चा आहे, त्याच नाही एवढं कळलं नाही काय? हो भावा, वहिनीनाही माहिती आहे। मग माहिती आहे तर ही नोटीस कशाला पाठवली? हे मला कळायचं बंद झालंय, मला झेपणा झालंय। एवढं हलकं नाही रे आमचं नातं ओंक्या। आम्ही म्हणलो होतं आम्ही इकडचं जग तिकडं झालं तरी एकमेकाची साथ सोडणार नाही, त्या पण म्हणल्या होत्या नातं जोडलं तर आयुष्यभरासाठी जोडीन म्हणून, आणि हे काय गेलं यांनी? तू शांत हो जरा।
अरे कसं शांत होणार? मला काल भेटल्या, मला म्हणल्या चांगलं बोलल्या आणि आज डायरेक्ट नोटीस दिली. मला काय कळलं नाही, एवढा पारखा झालो काय मी? माझ्या संग 2 शब्द बोलावं असं वाटलं नाही त्याच नाही. डायरेक्ट नोटीस. तू शांत हो, आपण बोलू यावर. तू चल घरी. आता काय घरी येऊन करू अंक्या? मला काय सुचना, माझं डोसकं फिरलंय. हे बघ प्लीज प्लीज ऐक माझं. थोरल्या सरकारांचा फोन आलेला, त्यांनी तुला अर्जंट घरी बोलवलंय. मी सोडतो तुला घरी, चल. मी समजू शकते तुझ्या भावना. परिस्थिती आपल्या बाजूने नाही आहे. परिस्थिती बघून वागायचं असतं अक्षरा. बाबा काय वैरी आहेत का तुझे? अगं नाहीच आहेत, मला कळतंय आई. मला कळतीये बाबांची भावना, पण बाबांना माझं मन कळत नाहीये. ते असं वागायला लागले ना, असं काही झालं की मला कळत नाही त्यांच्याशी कसं बोलायचं. मला माहितीये त्यांना त्रास होतोय, पूर्ण कल्पना आहे, पण मी कसं बोलू त्यांच्याशी? काय करू? माझं आणि अधिपतींचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे आई. मला माहिती आहे आई, मला माहिती आहे अधिपती असं नाही वागणार ते असं. माझं खरंच खूप प्रेम आहे त्यांच्यावर. अक्षू, मला माहिती आहे ना तुझं अधिपतींवर खरंच खूप प्रेम आहे. पण मला तू एक सांग की अधिपती सतत भुवनेश्वरी मॅडम म्हणणार तसंच जर वागतील तर कसा होणार आहे तुझा संसार? हा, हे बघ, यावरी तुझ्या आयुष्याबद्दल जो काही निर्णय असेल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अक्षरा. मी अधिपतींशी बोलल्याशिवाय काही निर्णय घेणार नाहीये आता. ठीक आहे, तू तुझा वेळ घे. हा, पण हे अशी बसू नकोस अक्षरा, वाईट वाटतं ग. उद्या पाडवा आहे ना, आपण पूजा करूयात. हो, आपण पूजा करूयात आई. तू नको टेन्शन घेऊस, माझा संसार मी परत मिळवेन. हे चांगलं आहे. स्वतः घरच्या माणसांना संकटात टाकायचं आणि नंतर देवाला पाया पडायची नाटकं करायची. हा सगळा खोटेपणा करताना जरा सुद्धा काही वाटत नाही ना तुला? आम्ही काय बी केलं तरी तुम्हाला त्यात खोटेपणाच दिसतोय. काय करणार आता आम्ही? जाऊ दे, सवय झाली आम्हाला सगळ्या. खोट्याला खोटं नाही तर काय म्हणणार? तुझं प्रेम, तुझी माया, तुझी नाती सगळं खोट आहे. खोटारडी बाई आहेस तू. अजून काय असेल तर बोलून घ्या. बोलायचं सोड, तुझं तोंड बघायची इच्छा नाहीये मला. फक्त एवढंच सांगायला आलोय, तू जे हे सुरू केलंस ना, हे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. अधिपतीचा संसार मी तुला मोडू देणार नाही. हे नोटीस वगैरे सगळं खोटं आहे हे मी सिद्ध करून दाखवेन. नोटीस खोटी असती तर ती अधिपतीनं मिळाली नसती. म्हणजे तुमच्या सुनबाईंनी अधिपतींना पण एक नोटीस पाठवली आहे. एक घराकडे नोटीस पाठवली, एक फॅक्टरीत. बघा, वेगळं होण्यासाठी त्यांना केवढी घाई झाली आहे ती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.